हे बघा, नाही वळलेत, बरेच राहिलेले आहेत वळायचे, पण झाकून ठेवी ते, त्याला काढण्यात अर्थ नाहीत. खूप भारी मी वाळू घातलंय. परत माझा टाइम जायचा त्याला परत काढायला आणि परत वाळू घालायला. पण तुम्हाला दाखवलं ना, तुम्ही पाहिलं की नाही? बघा तर पापड्या तुम्हाला दाखवते मी. हे बघा, आहेत ना पापड्या. हाय हॅलो, चला तर मग मी पापड्या घातल्या, काल घातल्या. काल पण थोडं आबाळ होतं आणि आज पण थोडंसं आबाळ आहे. कारण तर कंपनीमध्ये जेव्हा उन्हाळा होता ना तेव्हा कंपनीमध्ये सुट्ट्या नव्हत्या. आता पावसाळ्याच्या तोंडाला सुट्ट्या भेटतात, तर मी आता पापड्या घातलेल्या येतात. चला तर मग थोड्या थोड्या सुकल्या होत्या काल, आज पण वाळल्यात की नाही ते बघते आणि आपण तुम्हाला दाखवते. चला तर मग दाखवते. सरळ पडले, वाळणार काही नाहीत माझ्या पापड्या. 2-3 दिवस लगातार वाळू घालावं लागणार आहे. थोड्याशा घातल्या, जास्त नाही. पापड्याचं टेन्शन नाही. सासूबाई पापड्या देतात, आई पण पापड्या देतात, पण थोडक्यात थोडंसं असं सहज घातल्या घालावं म्हणून. तर तिथे दळणवाळू घातलेले गहू, बाजरी कालच वाळली होती, गहू वाळले नव्हते म्हणून सनी गहू आज पण वाळू घातलेत. आणि इथे पापड्या घातलेले आहेत. तर पापड्या तुम्हाला दाखवते, वाळल्यात किंवा नाही वाळल्या बघू. इथं खूप कबुतरं येतात ना, त्याच्यामुळं मला ना खूप मस्त पॅकिंग, वाळू घातली तरी पण पॅकिंगसारखं करावं लागलं, फिट वाऱ्यानं उडू नये म्हणून. त्याला झाकून ठेवू आपण. उन्हाळ्यामध्ये असतं पापड्या खरोड्या करणं, हे आता नसतं. इथं गहू वाळू घातलेत. इथं खूप कबूतर येतात ना म्हणून सगळे असं झाकून टाकावं लागतं, दुसरं काही नाही. हे बघा बघा तर मग हे गहू मस्त वाळलेत. 2 दिवस झाले वाळलेत गहू. हा बघा कबूतर गेला बघा. दाखवायचं तुम्हाला की थोडासा पलीकडे साईडला गेला. काल तर पपड्या घातल्या, दिवसभर इथं राहिले. जोपर्यंत सुकत नाहीत तोपर्यंत वरती काही झाकता येईना, गरम काहीच नाही. वरती झाकावं तर वरी जो झाकला ना कपडा तोच त्याच्यावरती चिपकल्या जाईन म्हणून सनी. आणि खूप कबूतर असतात, अजून सोडलेले नाही तर बहुतेक उभे कांदे आले. हे बघा तुम्हाला दाखवते कबूतर. हे का ते बसले, ते कबूतर बसले, हे दिसलं उडते बघा. आता ढट आहे बाबा, माझ्या आवाजानं उडना झाले. तुम्ही आवाज देऊन बघा, उठलं तर उठलं. चला तर मग त्याला आपण उठून बघू थोडक्यात. त्याला बघू उठते की नाही ते कबूतर. बघा आता उठलं उठलं. मग इथे खूप भारी असतात कबूतर, सध्या नाहीत सोडलेले. सोडल्यावर खूपच भारी दिसतात, थवेच येतात. मग काय म्हणताय, तुमच्या इकडं कसं आहे वातावरण? आमच्या इकडं बघा, तुम्हाला हवे दाखवते. ओके, पाऊस पडला मस्त, चिमण्याला पाखरायला खूप भारी झालं वातावरण. त्यांच्यासाठी खूप फ्रेश झालं आणि तुमच्यासाठी माझा हा व्हिडिओ खूप छान झाला आहे. तुम्ही कमेंट खूप छान करा आणि संपूर्ण पाहिल्याशिवाय वर ढकलू नका. थोडक्यात तिथं थोडं ऊन लागायला म्हणून माझे डोळे थोडे मुळे झाले, कारण तर उन्हानं मला बघता येणं झाले.
किती भारी वातावरण आहे बघा. ते हवे सगळीकडेच कपडे वाळायले तर. कारण तर आता कसं आहे, पाण्या पावसाचे दिवस ना, कोणाला वाटतं ऊन पडूस तर कपडे वाळणं, काय म्हणतात ना, ऊन पडूस तर कपडे धुवायचे, पाऊस येईपर्यंत वाळून बसले पाहिजे. बरोबर ना. मग काय म्हणताय मग? बघा तर मग किती वातावरण भारी वाटतं. पण तुम्हाला वातावरण भारी आहे की नाही कमेंट केल्याशिवाय, लाईक केल्याशिवाय कसं काय कळणार आहे सांगा. त्याच्यामुळे ना तुम्हाला हे वातावरण खूप भारी वाटतं हे बघण्यासाठी मेन कमेंट करा. पहिलं लाईक करा पहिलं, आणि नंतर ह्या भारी वातावरणाचा शोध लावा. पुण्यामध्ये हे वातावरण भारी आपल्याला हे दिसणारं कुठेसी आहे. बरोबर ना. मी तर सांगते, पण किती सांगते तरी पण तुम्हाला नाही जागा ओळखूच येणार झाली आहे. मग मी तरी काय करणार, मी तर कमाल करते. खरंच. मग आणि कसं आहे, थोडंफार कशाही कुठल्या गोष्टी काढल्या ना याच्यावरती नाव बोट ठेवायला, आणि शेजारी पाजारी म्हणजे थोडक्यात आजूबाजू जवळपासचे असणारे लगेच नाव बोट ठेवायला चालू राहतात. त्याच्यामुळं कसं आहे, कोणती कॉमेडी पण करायला आजकाल परवानगी शेजारी पाजाऱ्याची घ्यावं असं असते का? हे नाही मी मानत, पण थोडक्यात वाकडं पण लावू जाऊ नाही बरं काय. कोणती कॉमेडी करू शकतो, ज्याची त्याची लाईफ आहे गप्पा मारण्याची. बरोबर ना. पण नाही, पाचं कामच नाही. एकूण एकाच्या आडीमधले कमेंट वाचायला मजा एवढी येत असती का लोकायला, देव जाणे. आपण तर डोकंच घालीत नाही दुसऱ्याच्या आडीमध्ये बरं काय कमेंट वाचायची. अजिबात नाही. स्वतःच्याच आडीतले वाचायचे, चांगल्याला रिप्लाय द्यायचे आणि वाईटला कोलून द्यायचं. जसे की लहान लेकराचे गिल्ली दांडू असते तसे, गिल्ली जशी कोलून देतात तसं घाण कमेंट कोलून द्यायचं, आणि चांगल्या कमेंटचं रिप्लाय द्यायचा. मी तर आत्तापर्यंत ना कोणाच्या आडीमध्ये घुसून, म्हणजे दुसऱ्यांच्यावर काय, दुसऱ्यांच्या कोणाच्या आडीमध्ये घुसून कोणाचे कमेंट नाही चालले कधी. का चाळायचे? ज्यांचा व्हिडिओ आहे ते चांगले व्हिडिओ बनवतात. खराब कमेंट करणाऱ्याला आमंत्रण नाही देत कोणी की खराब कमेंट करा मला, मी बघते, मला पाहिजे, मला वाचायचं. छी, अजिबात असं कोणालाच नाही वाटत. आणि चुकीचं नाही आहे सोशल मीडियावर येणं, काम करणं. ज्याची त्याची लाईफ आहे, ज्याच्या त्याच्या लाईफला तुम्ही ना अजिबात आडवं येऊ नका. जे पचतं ते खातं, ज्याला जे पचत नाही ते नाही खात. सोबतं ते लेतं, ज्याला सोबत नाही ते नाही लेत. आवडतं तसं वागतं, नाही आवडत ते नाही वागत. सांगा बरं, असं थोडंच आहे. अजिबात असं करायला नाही पाहिजे. कोणीही झालं तर कोणाच्या कमेंटमध्ये, आय डीमध्ये घुसून कमेंट वाचू नये. याला काय म्हणतात ना, दुसऱ्याच्या आय डीमध्ये घुसून कमेंट वाचणं म्हणजे घाणोडापणा. शिराळ पडलं ना कबूतर चालू होतात बरं का. याला तर तुम्हाला दाखवते, टाकीच्या आडवं जाऊन सनी कबूतर वरती इथं खूप, पण ते काय दिसणार नाहीत तुम्हाला. ह्या वरती तिथं आहेत बघा. नाही बघा थोडं दाखवते बघा. याला कबूतर बघा, आलं का कबूतर बघा. तर दिसलं. मला व्हिडिओ काढायला दिसत झालं उन्हामध्ये, पण तुम्हाला दिसत असलं तर बघा. आला आला जवळ आलं, हात दाखवून त्याला ते उडून जाईल. दोन आले बघा. तर
सगळे आता 10-20 कमीत कमी 20-25 पर्यंत कबूतर आहे. आणि दळण उघडं गोळ करायचं म्हणलं की काय करत या खाऊ जातात ना, पण खावा असं नाही या. पण भरकन उठले ना खाली सांडून टाकतात, त्याच्यामुळे जराच करून घ्यावं लागतं बस. बघा तर मग मी तुमच्या देखत त्याला गहू टाकते, ते उडून जाणार टाकायच्या आधी. आले ना. अयो माझ्या पापड्यावरती गहू पडले, म्हणजे आता पापड्यावर उड्या मारणार. मी उन्हामध्ये आणि कबूतर पण मला दिसतात की नाही की म्हणून मी निळून बघायले मदत नाही. तुम्हाला वाटलं की आम्हाला डोळे वाचून बघायले, असं काही नाही. होय कबूतर हो, अजून तुमच्या मित्रांना बोलवा आणि खा गहू. होय हॅलो. मग आता येतात तिथे दुसरे. बघा ना, ऊन बी पडलंय, हवा बी लागते बरं काय. हवा बी थंड आहे, असं काय नाही उन्हामध्ये, म्हणजे ऊन पडलंय तर ऊनच लागले. पण थोडक्यात मला बघता येणं झाले, म्हणजे दिसणार मोबाईलमध्ये दिसणार. काय म्हणताय आता? थोड्या वेळाला कोणतरी आबाळ निघायला सुरुवात होईल. आणि मला इथलं दळण आणि पापड्या उचलावं लागणार. मला बघता येणार बरं का मोबाईल, तर डोळ्यावरती ना कोवळच ऊन आहे, पण चमकायला. आता पडले बघा ऊन थोडस जास्त. चला तर बघूत, जाऊत खाली रूम मध्ये. ओके, मग मला इकडे जायचंय, पण मी इकडून आले वरून खाली. मी इकडे जायचे ना, तर मी मोबाईलच्या नादामध्ये मी इकडे गेले, परत इकडून रिटर्न आले. आता तुम्हाला सांगते, आता मला इकडे नाही जायचं, मला इकडे जायचंय. चला तर मग. हा व्हिडिओ माझा कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. की मला इथेच रणभुलं झाल्यावर झालं, वरून खाली आले, डायरेक्ट खाली निघाले. मधल्या मजल्यावरती थांबायचं होतं, नाही डायरेक्ट खाली उतरले, परत वर आले. लय भारी, खूप चमत्कार झाला. चला तर मग बस आता इथंच थांबू आपण. थोडक्यात बराच काही कट करायचा त्याच्यामध्ये, कट करून काढून कुठून बनवण्यात येईन ते येईन. आणि मी खूप वेळची उन्हामध्ये थांबले होते, खास तर व्हिडिओ बनवण्यासाठी. तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि संपूर्ण पहा. सांगायले वर ढकलू नका. पानं झाल्याच्या नंतर वर ढकला आणि लाईक शेअर कमेंट करा, आणि कमेंट चांगले करा. ओके, तर ठेवू का मग आता? परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.